सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण वयाच्या 66व्या वर्षी आजी कशी कमाल करतात आणि आजींना या वयामध्ये स्वामींनी कसा अनुभव दिला हे आपल्याला या अनुभवातून बघायला मिळणार आहे. खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे आपण आजींच्या शब्दात लगेच अनुभवाला सुरुवात करूया. आजी म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मला तर कसा मोबाईल चालवायचा, काय करायचं काही एक माहीत नव्हतं. माझ्या मुलांनी मला हा मोबाईल घेऊन दिलेला आहे आणि मी सर्व काही माझ्या नातीकडून शिकत आहे आणि त्याच्यातूनच मला हा नंबर मिळाला आणि मला खूप आज आनंद होत आहे की मी माझा अनुभव तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत खूप उशिरा आले, खूप म्हणजे खूप. आत्ता वयाच्या मी जवळपास 60 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. काय झालं, स्वामींच्या सेवेत येण्याचा मार्ग म्हणजे काय झालं की मी जिथे दळायला जायची तिथे स्वामींचा फोटो होता आणि त्याच्यावरती भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी असं लिहिलेलं असायचं. मी ते वाचलं की मी म्हणायची, हा बाबा काय कुणाच्या पाठीशी उभा राहणार, हा स्वतःच उघडा आहे असं मी म्हणायचे. आणि हा कोण आहे हे देखील मला माहीत नव्हतं, पण मला एक हसू यायचं आणि मी अशी दरवेळेस प्रत्येक वेळेस असं बोलायची की हा काय पाठीशी उभा राहणार आहे. एकदा काय झालं ना की असंच, मला 5 मुलं आहेत. 5 मुलांपैकी मी एकाही मुलाच्या सोबत राहत नाही. मी माझं सेपरेट राहते. माझं जी शेत माझ्या वाटेला आहे, मुलांचं मुलांना दिलं आणि माझ्यासाठी मी 5 एकर शेत ठेवलेलं आहे. ती मी स्वतः पिकवते आणि माझे जे काही पैसे मिळतात ते माझ्याकडेच ठेवते. मी कुणालाही देत नाही. मी माझं करून स्वतःच खाते आणि कुणावरती भार बनत नाही. माझे मिस्टर वारून हे खूप दिवस झालेले आहे. मी एकटीच माझा संघर्ष हा माझा चालू असतो. माझं शेत हे पूर्ण नदीच्या कडेला आहे आणि घरही नदीच्या कडेला आहे. तर काय झालं ना स्वामी भक्तांनो, असंच एक दिवस काय झालं, मी अशी बाहेर बसलेली होती तर एक आहे ना असं कॅलेंडरसारखं मोठं पेज होतं. त्या पेज असं माझ्यापुढे उडत आलं. पेपरचं जे मोठं पेज असतं ते माझ्यापुढे उडत आलं आणि मी त्याच्याकडे बघू लागली. बघितल्यानंतर मला महाराजांचा फोटो दिसला. मी म्हटलं, हा उघडा बाबा इथे आला. म्हटलं, हा सर्वांना म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग मी काय केलं की म्हटलं, नको बाबा, म्हणजे आपण त्याला घरामध्ये घेऊया असं वाटलं. कोणीतरी फेकलंय आणि आपण यांना घरात घेतलं पाहिजे असं वाटलं एका मनात. म्हणून मी काय केलं, तो फोटो कट केला, कात्रण केलं आणि मग अक्षरशः माझ्याकडे त्याला चिपकवण्यासाठी देखील काहीच नव्हतं, काही म्हणजे काहीच नव्हतं. मग मी काय केलं, संध्याकाळी भात बनवलेला होता, व्हाईट भात होता. तो भात घेतला, त्या भाताने तो फोटो मी भिंतीवरती चिपकून दिला. त्यानंतर मग असंच काय झालं की एक दिवस खूप असं वाऱ्याने पाऊस चालू झाला. खूप जोरात पाऊस होता. त्यामुळे पावसामध्ये सर्वजण म्हणू लागले की तुम्ही घराच्या बाहेर जा, खूप पाऊस येणार आहे आणि एखाद्या वेळेस पाणी घरात शिरण्याची शक्यता आहे असं सर्वजण बोलत होते. त्यावेळेस नेमकी गुरुपौर्णिमेचा तो दिवस होता आणि मी याआधी कुठल्याही देवतेचे उपवास वगैरे कुणाचंच काही करत नव्हती. पण त्यावेळेस नाही का, ह्या मोबाईलमध्ये नाही का असंच ह्या बाबांचं ऐकलेलं होतं, गुरु करायला पाहिजे असं तसं. तर त्या दिवशी म्हटलं की आपण यांना आता आपल्या घरात हे आलेले आहे तर आपण यांना गुरु करूया. म्हणून मग मी उपवास पकडला आणि नारळ वगैरे ठेवलं. म्हटलं, तुम्ही माझे आजपासून गुरु आहे, माझं काही ते तुम्ही बघून घ्या. तेवढ्यातच सर्व लोक म्हणू लागले की पाणी येणार आहे, पाणी घुसणार आहे. मग मी म्हटलं, माऊली, आज मी तुम्हाला गुरु केलं, माझं सर्व काही तुमच्यावरती सोडून दिलं, आता तुम्ही बघा काय करायचं ते. मग आम्ही जिथे सुरक्षित ठिकाण आहे तिथे आम्हाला हलवण्यात आलं. मग आम्ही सर्वजण तिकडे गेलो आणि घरीकडे एकटेच होतं आणि मला खूप अशी मनामध्ये भीती वाटत होती की आता सर्व नाहीसं होणार, माझं घर जाणार, सर्व सामान जाणार. आता एक तर अगोदरच घर माझ्यासारखंच म्हातारं झालेलं होतं, त्यामुळे खूप टेन्शन आलेलं होतं. मग काय झालं की वादळ वगैरे शांत झालं, पाणी वगैरे थोडं स्थिरावलं. त्यानंतर 4-5 दिवसांनी आम्ही घरी आलो. जेव्हा घरी आलो ना त्यावेळेस जेव्हा बघितलं ना त्यावेळेस खरंच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला की हे कसं शक्य आहे. कारण माझ्या घरामध्ये एक थेंबसुद्धा पाणी आलेलं नाही. माझं घर नदीच्या पाण्याच्या म्हणजे तोंड करूनच घर आहे आणि खूप जवळच आहे. सर्वकडे पाणी शिरलं आहे. माझ्या शेतामध्ये अक्षरशः डोक्या एवढं पाणी होतं, पण माझ्या घरामध्ये कुठेच नुकसान झालेलं नव्हतं, पाणी नव्हतं. भीती मात्र ओल्या होत्या, पण कुठेच असं पसारा पाणी काहीच नव्हतं. माझं सर्व सामान जिथल्या तिथे होतं. आणि विशेष म्हणजे जो फोटो मी चिपकवला होता तो फोटो आहे
तेचाच होता. पंचनामा करायला सर्व लोक आले. ते आल्यानंतर त्यांनी बघितलं. ते म्हटले, आजी तुमचं तर काहीच नुकसान झालेलं नाही, पाणी नाही. मी म्हटलं हो बाबा, माझं नाही झालं काही. पण तरी त्यांनी पंचनामा करून नेला. आणि 4-5 दिवसातच मला फोन आला की तुमचं म्हणजे 10,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले आहे म्हणून. त्यानंतर माझं जे ऊस होता तो पूर्ण डोक्या एवढ्या पाण्यामध्ये होता. सर्व लोक म्हणायचे, आता सर्व ऊस गेला, आता तुमचं काही नाही. तर मी म्हटलं की काही नाही, माझे माऊली आहेत, ते बघतील काय करायचं ते. आणि मग मी स्वामींना विनंती केली की स्वामी, हा जर ऊस व्यवस्थित झाला, तो जर विकला गेला, तर मी अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येईल, असं मी तिथे त्यांना नवस बोलली. त्यानंतर थोड्या म्हणजे ऊस वाळला नाही, सुकला नाही, त्यानंतर पिवळाही पडला नाही, पाणीही गेलं, ऊस एकदम हिरवागार व्यवस्थित झाला. आणि विशेष म्हणजे माझं ऊस हा 144 टन हा ऊस गेला एवढा गेला. पण खरंच मी खूप मोठी चूक केली. जो नवस केला होता तो नवस मी पूर्ण केला नाही. मी अक्कलकोटला गेली नाही, कारण त्याच काळात काय झालं तर करोना आला होता आणि सर्वत्र बस वगैरे ह्या बंद झाल्या होत्या. मग त्यामुळे मी गेलीच नाही. माझा जो 2 नंबरचा मुलगा आहे तो थोडासा दारू पितो आणि त्यावेळेसच काय झालं ना की त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. पण त्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून देखील माऊलींनी त्याला वाचवलं. त्याच्या दोन्ही पायाचे ऑपरेशन वगैरे सर्व काही झालं, पण तो व्यवस्थित आहे असं वाटतं. पण माझ्या डोळ्यादेखत ते झालं. ही खूप मोठं दुःखाची गोष्ट मला ही झालेली आहे. पण माऊली त्याच्यातून देखील बाहेर काढतील. आणि त्यानंतर असंच म्हणजे खरंच स्वामींची कृपा ही खूप आगाध आहे. आणि मी खूप मोठी पापिनी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण खूप उशिरा माझ्या जीवनामध्ये स्वामींचं आगमन झालं. जर मी तरुण असते, लवकर माझ्या जीवनात स्वामींचं आगमन झालं असतं, तर मी खरंच खूप मनापासून खूप स्वामींची सेवा केलेली असती. आता देखील मी काही करत नाही, फक्त मोबाईलमध्ये तारक मंत्र लावते आणि नामस्मरण करते. अगरबत्ती लावून नामस्मरण करते. ती रक्षा सर्वत्र टाकत असते. एक दिवस काय झालं की माझा हा जो मोबाईल आहे मी तो चार्जिंगला लावण्यासाठी वरती गेली, चार्जिंग लावत होती. तो मोबाईल माझ्या हातातून खाली पडला. जसा खाली पडला तसा त्याच्या सर्व काही हे झालं, मोबाईल सर्व तुकडे झाले. म्हटलं आता या मोबाईलचं काय करावं. तर म्हटलं आता मला तर कोणी मोबाईल पण देणार नाही आणि मला तर सारखे गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. मी महाराजांचे कंटिन्यू गाणे ऐकत होती. खूप टेन्शन आलं. मग मी असाच तो मोबाईल घेऊन गावामध्ये गेली. जिथे नीट करण्याचं दुकान आहे त्याच्याकडे दिला. म्हटलं बाबा एवढा मोबाईल नीट करून दे. त्याने जेव्हा मोबाईलची अवस्था पाहिली त्याने ते तुकडे जोडून दिले. तो म्हटला, आजी याला पाण्यामध्ये फेकून द्या, याचा काहीच उपयोग नाही, तुम्ही दुसरा नवीन मोबाईल घ्या. असं म्हटल्यानंतर मग मी तो मोबाईल याच्यात घातला आणि परत घरी जाण्यासाठी निघाले. खूप मला असं वाईट वाटत होतं की असं घडलं. आता संध्याकाळी गाणे कसे लावणार, सकाळी कसे लावणार, महाराजांचं म्हणजे कसं मी ऐकणार, असं माझ्या मनात चालू होतं. किती मोठं नुकसान झालं, मीच माझ्या हाताने खूप मोठं नुकसान केलं असं मी बोलत होती. त्याच वेळेस काय झालं ना की बोलता बोलता असंच विचार चालू होते. त्याच वेळेस काय झालं ना की पुढे जात असताना अचानक माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलची रिंग वाजल्यानंतर मला तर काहीच कळेना की कसं रिंग वाजली. हा तर बाबा म्हटला होता की पाण्यामध्ये फेकून द्या म्हणून, आणि कशी रिंग वाजली म्हणून मी बघितलं. मोबाईल हातात घेतला तर महाराजांचं जे तारक मंत्राचं जे पोस्टर असतं ते आलेलं होतं. म्हटलं मग मी बटन दाबलं तर लगेच तारक मंत्र चालू झाला. मी म्हटलं अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि जो बाबा म्हटला होता फेकून द्या आणि हे कसं शक्य झालं. मग त्यावेळेस कळलं की स्वामींनीच केलं. मी खूप अंतःकरणापासून तळमळ करत होती की मला आता गाणे ऐकायला मिळणार नाही, म्हणून ते स्वामींनी चालू केलं. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या आजींचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.